Hello student, we are going to start the example x equal to a cos cube t, y equal to a sin cube t. Then show that dy by dx equal to minus y upon x raised to 1 upon 3. Solution. तर सुरुवातीला एक्सचं फंक्शन घेतलं, x इक्वल टू ए कॉस क्यूब टी. तर एक्सचं फंक्शन टीमध्ये आहे, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी टी हे काय असणार आहे, कोइफिशियंट. कॉस क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह, कॉस टीला टी समजायचं म्हणजे टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह. तर टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, डी बाय डी टी टी क्यूब म्हणजे 3t². जसं एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असतं तसं फंक्शन फक्त चेंज असतं. तर कॉस क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह काय, 3 cos² टी इंटू डी बाय डी टी. आता कॉस टीला पण टी समजलं आहे म्हणजे कंपोजिट फंक्शन, त्याचं पुढं डेरिव्हेटिव्ह हे 3a cos² टी आणि कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉसचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साईन, म्हणजे मायनस साईन हे फ्रंटला लिहितो आणि साईन टी इथं लिहितो. तर हे काय आलं, डी एक्स बाय डी टी आलं. अँड सेकंड फंक्शन y इक्वल टू ए साइन क्यूब टी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी टी ए काय असणार आहे, कोइफिशियंट. साइन क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन प्रमाणे म्हणजे 3 sin² टी इंटू डी बाय डी टी साइन टी. तर साइन टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस ऑफ टी मीन्स 3a sin² टी आणि साइन टीचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ टी. तर हे काय आलं, डी वाय बाय डी टी बाय डेफिनेशन. तर डेफिनेशन काय आहे, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी इक्वल टू डी वाय बाय डी टी किती आले, 3a sin² टी इंटू कॉस ऑफ टी अपॉन डी एक्स बाय डी टी किती आले, मायनस 3a कॉस क्यूब टी इंटू साइन ऑफ टी. ओके, आता या ठिकाणी कॅन्सलेशन करायचं. 3a ला 3a गेट कॅन्सल, कॉस टीला यातला एक कॅन्सल, साइन टीला यातला एक कॅन्सल, म्हणजे हे मायनस आणि साइन टी अपॉन कॉस ऑफ टी, साइन टी अपॉन कॉस ऑफ टी. तर हे काय आलं, डी वाय बाय डी एक्स. तर या ठिकाणी याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू. 9. तर या ठिकाणी इक्वेशन नंबर फर्स्ट हे तयार केलेलं आपण. आता गिवन फंक्शन, तर गिवन फंक्शन काय दिलं आहे, एक्स इक्वल टू ए कॉस क्यूब टी, एक्स इक्वल टू ए कॉस क्यूब टी. आता याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आणि ह्याच्यावरनं कॉस टीची किंमत काढायची, म्हणजे कॉस क्यूब टी काय येईल, एक्स अपॉन ए. ओके, ओनली कॉस टीची किंमत काय येईल, म्हणजे इथं काय म्हणायचं, क्यूब रूट. दोन्ही बाजूला क्यूब रूट काढायचं, म्हणजे कॉस टी इक्वल टू काय असणार आहे, एक्स बाय ए रेस टू 1/3. तर 1/3 पॉवर म्हणजे क्यूब रूट. अँड तर वाय इक्वल टू काय, ए साइन क्यूब टी, ए साइन क्यूब टी, ए साइन क्यूब टी. ह्याच्यावरनं साइन टीची किंमत काढायची, मीन्स साइन क्यूब टी इक्वल टू वाय अपॉन ए आणि क्यूब रूट. तर दोन्ही बाजूचं क्यूब रूट काढलं म्हणजे साइन टी काय येईल, वाय अपॉन ए रेस टू 1/3. ओके, तर या ठिकाणी साइन टी आणि कॉस टीची किंमत या ठिकाणी पुटअप करायची, 14 1. तर 1 इक्वेशन काय आहे, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस किती आहे, साइन टी. तर साइन टी म्हणजे काय, वाय अपॉन ए रेस टू 1/3, वाय अपॉन ए रेस टू 1/3. अँड कॉस टी, तर कॉस टीची व्हॅल्यू किती आल्या, एक्स अपॉन ए रेस टू 1/3, एक्स अपॉन ए रेस टू 1/3. दोघांची पॉवर सेम आहे, मग ती आपण कंबाईन दिली तरी चालेल असे. तर वाय अपॉन ए एक्स अपॉन ए रेस टू 1/3.
आता या ठिकाणी एला ए गेट कॅन्सल म्हणजे सोल्युशन काय आलं -y/x⁻⁴ दिस इज शो दॅट. ओके. एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल, इफ x इक्वल टू a cos⁴, एक मिनिट, x इक्वल टू 2 cos⁴ t + 3 and y इक्वल टू 3 sin⁴ t + 3. Show that dy by dx equal to -√3y/2x. ओके. तर या ठिकाणी हे आपल्याला प्रूव्ह करायचे. सोल्युशन, लेट x इक्वल टू गिवन फंक्शन 2 cos⁴ t + 3 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. एक्सचं फंक्शन टीमध्ये म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टी म्हणायचं. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं dx/dt. 2 काय असणार आहे कोएफिशियंट इंटू cos⁴ t + 3. आता cos t + 3 ला टी म्हणायचं म्हणजे t⁴. याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 4t⁻³ म्हणजे cos³ t + 3. देन कंपोजिट फंक्शन cos t + 3 cos ऑफ t + 3 हे कंपोजिट फंक्शन. तर देन फॉर्म्युला कोणता यूज करायचा तर t + 3 ला टी म्हणायचं म्हणजे कॉसचं डेरिव्हेटिव्ह. हे झालं 8 cos³ t + 3 आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साईन फ्रंटला देतो आणि sin t + 3. देन t + 3 ला आपण टी कन्सिडर केले मग त्याचं परत डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन t + 3 इक्वल टू -8 cos³ t + 3 sin ऑफ t + 3. टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 3चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे ह्याचं टोटल डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 1 असणार आहे. ओके. तर हे काय आलं dx/dt अँड y इक्वल टू फंक्शन काय दिलं आहे 3 sin⁴ ऑफ t + 3 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dt 3 कोएफिशियंट sin⁴ म्हणजे साइन या ब्रॅकेटला आपण टी कन्सिडर करायचं म्हणजे t⁴ झालं. ओके. म्हणजे फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह काय असतं 4 sin⁴ - 1 मीन्स 3 t + 3 इंटू द कंपोजिट फंक्शन sin t + 3. तर साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं याला कन्सिडर टी करा. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस असतं म्हणजे या ठिकाणी 12 sin³ t + 3 आणि इंटू साईनचं डेरिव्हेटिव्ह cos t + 3 आणि t + 3चं डेरिव्हेटिव्ह टीचं डेरिव्हेटिव्ह 1 3चं 0. ओके. तर हे काय आलं dy/dt. देन बाय डेफिनेशन तर डेफिनेशन काय असणार आहे dy/dx इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt. तर dy/dt वरती लिहायचं dx/dt खाली लिहायचं. तर dy/dt किती आले 12 sin³ t + 3 इंटू cos ऑफ t + 3 अपॉन dx/dt किती आले -8 cos³ t + 3 आणि sin ऑफ t + 3. आता या ठिकाणी कॅन्सलेशन करायचं 4 भाग जाईल 4 दूनी 8 4 त्रिक 12. कॉसला यातला एक कॉस गेला म्हणजे 2 राहिले. साईनमधला इथला एक गेला म्हणजे 2 राहिला म्हणजे काय आलं सोल्युशन -3/2 sin² t + 3 अपॉन cos² t + 3. इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणायचं. तर हे काय आलं dy/dx. 9
आता साइन स्क्वेअर आहे इथं कॉस स्क्वेअर आहे. तर या ठिकाणी आपल्याला गिवन काय दिले एक्झाम्पल, तर एक्झाम्पल हे दिले एक्स इक्वल टू 2 कॉस रेस टू 4 ऑफ टी प्लस 3. तर कॉस रेस टू 4 ह्याच्यावरून आपण कॉस स्क्वेअर तयार करू, म्हणजे कॉस रेस टू 4 टी प्लस 3 x/2 आलं. ओके, यांचं स्क्वेअर रूट घ्यायचं, स्क्वेअर रूट. आता 4चं स्क्वेअर रूट घेतलं तर 2 आलं, म्हणजे कॉस स्क्वेअर टी प्लस 3 आणि ह्यांचं स्क्वेअर रूट घेतलं तर रूटमध्ये x/2 आलं. ओके, तर हे कॉस स्क्वेअर आलं. अँड तर y इक्वल टू काय दिले फंक्शन 3 साइन रेस टू 4 ऑफ टी प्लस 3. याच्यावरनं साइन स्क्वेअर तयार करायचं, म्हणजे साइन रेस टू 4 टी प्लस 3 y/3. या ठिकाणी स्क्वेअर रूट घ्या, स्क्वेअर रूट आणि साइन स्क्वेअर टी प्लस 3 म्हणजे तर स्क्वेअर रूट घ्यायचं रूट ऑफ y/3. ओके, तर हे साइन स्क्वेअर आणि हे कॉस स्क्वेअर हे पुटअप करायचं वरती, पुट इन वन म्हणजे dy/dx इक्वल टू -3/2. ओके, इंटू साइन स्क्वेअर टी प्लस 3 काय आले रूट ऑफ y/3 आणि कॉस स्क्वेअर काय आले, एक मिनिट, हां, कॉस स्क्वेअर टी प्लस 3 काय आले रूट ऑफ x+2. ओके, तर या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह हे करायचे -√3y/2x. आता याचं सिम्प्लिफिकेशन करायचं, हे मायनस साईन आहे तसं ठेवा, 3/2 हे रूटमध्ये घ्यायचं. आता हे 3 ह्या रूटमध्ये घेतलं तर काय झालं 3चा स्क्वेअर झाला म्हणजे 9y/3 आणि हे 2 या रूटमध्ये घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी झालं 4x/2. ओके, 3 त्रिक 9 2 दूनी 4 म्हणजे काय आलं -√3y आणि या साईडला रूट ऑफ 2x आणि हेच कंबाईन आपण -√3y/2x. ओके,